बरोबरीने स्वर्गीय आदरणीय विलासरावजी काका मुंडाळकर यांचंही या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार केल्यानंतर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे। त्याचबरोबर स्वर्गीय विलासरावजी पाटील काका मुंडाळकर यांच्याही प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे। आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा अभूतपूर्व सोहळा संपन्न होतोय। माननीय श्रीमान ॲडव्होकेट उदयसिंहजी पाटील दादा आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते, रयत संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचा जाहीर पक्ष प्रवेश होतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये या सगळ्यांचा जाहीर असा पक्ष प्रवेश होतोय। व्यासपीठावरती उपस्थित झालेल्या सगळ्यांचं जाहीरपणे या ठिकाणी स्वागत करतो। अत्यंत अभूतपूर्व हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होतोय। वाट बघत होते या वेळेची आणि या क्षणाची। आज ॲडव्होकेट श्री उदयराव विलासराव पाटील मुंडाळकर चेअरमन रयत सहकारी साखर कारखाना आणि त्यांचे सर्व या कराड तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे। या प्रवेश सोहळ्यास प्रमुख अतिथी ज्यांच्या हस्ते प्रवेश होणार आहे ते या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, प्रमुख पाहुणे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील आबा, राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील, फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, बाळासाहेब सोळसकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा, सोनाली कोळ अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा, सीमा जाधव कार्याध्यक्ष सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विजयसिंह यादव कार्यकारिणी सदस्य सातारा जिल्हा, श्रीनिवास शिंदे सरचिटणीस सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, राजेश पाटील वाटारकर माजी संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, जितेंद्र डोबल अध्यक्ष कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस, सादिकजी इनामदार अध्यक्ष अल्पसंख्याक सेल सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि व्यासपीठावर या ठिकाणी प्रदेशवरून आलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी, या ठिकाणी रयत संघटनेचे सर्व संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, प्रवेश करणारे सर्व काकांच्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते, सन्माननीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आपण सर्व उदयदादांच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी कार्यकर्ते, मित्र, बंधू, भगिनी आणि पत्रकार, हा प्रवेश सोहळा या ठिकाणी घडणार होता। अनेक दिवस या ठिकाणी चर्चा सुरू होती, कार्यकर्त्यांचा रेटा उदयदादांच्या पाठीमागे होता की विलास काकांनी त्यांच्या 35 वर्षामध्ये मंत्रिपद राज्याचं भूषवलं, आमदार म्हणून 35 वर्ष या मतदारसंघाचं काम केलं आणि हा डोंगरी मतदारसंघ जो आहे हा चौफेर विकासाने या ठिकाणी गुंफला। रस्ते असतील, शाळा असेल, आरोग्य असेल, या ठिकाणी भौतिक सुविधा ज्या लोकांना पाहिजे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अहोरात्र कष्ट करून विलास काकांनी या ठिकाणी त्यांच्या राजकीय 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये आणि काकांचं सातत्याने या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगणं असेल, जो जनतेमध्ये जाऊन काम करेल, जो समाजासाठी काहीतरी करेल आणि जी सत्ता मिळेल ती समाजाच्या परिवर्तनासाठी वापरेल, तोच राजकारणामध्ये पुढे जाईल। राजकारणामध्ये मागून काय मिळत नाही, कार्यकर्ता हा या ठिकाणी लोकांच्या समाजाच्या मुशीतून तयार झाला। त्या कार्यकर्त्याला राजकीय मरण कधीच नाही, परंतु बोल घेवड्यांना राजकारणामध्ये जास्त किंमत नसते आणि म्हणून जनतेपर्यंत वाडी वस्तीवर या ठिकाणी काका जाऊन काम करायचे आणि या मतदारसंघामध्ये सलग 35 वर्ष या ठिकाणी काकांनी प्रतिनिधित्व। काकांच्या नंतर उदयसिंह दादांनी या ठिकाणी एकदम काका गेल्यानंतर सगळीच जबाबदारी दादांच्यावर आली। दादा या ठिकाणी सगळ्या संस्थांच्या निवडणुका काका गेल्यानंतर लागोपाठ लागल्या
त्यापैकी फक्त शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक झाली, नाहीतर सगळ्या निवडणुका या ठिकाणी उदयदादांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाल्या। या तालुक्यातल्या सर्व संस्था दादांच्या नेतृत्वाखाली आहेत। त्यामध्ये कराड तालुका खरेदी विक्री संघ असेल, कोयना सहकारी दूध संघ असेल, कोयना सहकारी बँक असेल, या ठिकाणी मार्केट कमिटी असेल, शामराव पाटील पतसंस्था, रयत सहकारी साखर कारखाना, ह्या सगळ्या संस्थांचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन आज या ठिकाणी दादांच्या बरोबर प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रवादीत प्रवेश करतो। अगोदर दादा ठरलं होतं उदयदादांचा एकट्याचाच प्रवेश घ्यायचा, कारण माझा घेतला तुझा घेतला नाही असं होया नको। तरी सुद्धा जरा थोडंसं परवा नितीन काका आल्यानंतर म्हणले थोडीशा पदाधिकारी तरी घेऊया, कारण कार्यकर्ते रुसणार आहेत हे मलाही माहिती आहे, परंतु आता काहीतरी करायला लागेल। आज उदयदादांच्या बरोबर दादा समोर बसलेली जनता, मायबाप, जनता, बंधू भगिनी सगळ्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे। हे या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आलेले आहे, सभा ऐकायला आलेली आहे। आणि ही सभा, ह्या प्रवेशाची सभा या सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा सातारा जिल्हा राष्ट्रवादीमुळे केल्याशिवाय राहणार नाही। कारण कराड तालुक्यामध्ये दादा या ठिकाणी कार्यकर्ते चिवट आहेत, काकांनी तयार केलेले हे कार्यकर्ते आहेत, परंतु 2014 नंतर थोडीशी काकांच्याकडे सत्ता नव्हती, त्यामुळे कार्यकर्त्यांना अनेक संकटांना उदयदाराला तोंड द्यावं लागतं, अनेकांच्या बरोबर संघर्ष करावा। त्यामध्ये जिल्हा बँकेमध्ये थोडंसं या ठिकाणी झालं, सत्ता एका बाजूला, आम्ही एका बाजूला, थोडंसं गणलं काम थोडंसं, परंतु त्याचा वचपा मार्केट कमिटीमध्ये उदयदादांनी सगळ्यांना येतील त्यांना बरोबर घेऊन, न येतील त्यांना तिथं थांबवून मार्केट कमिटी पुन्हा या ठिकाणी स्वतःच्या विचाराची, म्हणजे हे सगळं या ठिकाणी करत असतात। आपल्या कार्यकर्त्यांना राजकीय ताकद असली पाहिजे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दादा जाणकार मंडळी पुढे आहेत, तुमचं भाषण सगळे भाषण टीव्हीवर युट्यूबवर ऐकतात। एकदा दिला शब्द की घुमजाव कधी आयुष्यात केला नाही, दिला शब्द की दिला तो पाळणारच, म्हणून अजितदादांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोखोक दादा म्हणतात, जे बोलतात ते करतात आणि असा नेता या ठिकाणी काकांनी सुद्धा ती शिकवण कार्यकर्त्यांना दिलेली होती। काका सुद्धा जे होतंय ते होतंय, जे होत नाही ते होत नाही, आणि जे कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे ते मनात ठेवून, ते ध्यानात ठेवून वेळ आल्यानंतर त्याचं काम करणं आणि त्याला निरोप पाठवणं, मी तुझं काम केलेलं आहे, अशा पद्धतीची कार्यकर्त्यांना ही सवय आहे। आणि दादांची काम करण्याची पद्धत सुद्धा तीच आहे। आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जात असताना इथून पुढच्या येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लढवायचे। एकदा लढायचं ठरलं की लढायचंच, या ठिकाणी कुणीही असो, लढत असताना या ठिकाणी आपण कुठेही कमी पडलेलो नाही। म्हणून आपण काका होते तशा पद्धतीचं वातावरण पुन्हा कराड दक्षिणमध्ये झालं पाहिजे, अशा पद्धतीचा या ठिकाणी विचार या सभेतून घेऊन तुम्ही घरी आपापल्या जायचं आणि कामाला लागायचं। तुम्हाला दादानी या ठिकाणी अजितदादांनी आम्हाला सांगितलेलं आहे कोयना बँकेमध्ये, अरे जे मी बोलतो ते मी करतो, या ठिकाणी तुम्ही त्याची काळजी करू नका, तुमच्या सर्व कार्यकर्त्यांची, तुमच्या सर्व संघटनेची पालक तत्व मी स्वतः स्वीकारलेलं आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या अंगाला जरी धक्का लागला तरी अजितदादा हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, मनात भीती काढून टाक, कामाला लागा। अरे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी मार्केट कमिटी असेल, ह्या निवडणुका जशा या ठिकाणी आपण लढत गेलो, आता जिल्हा परिषद पंचायतीची निवडणूक आलेली आहे, त्या निवडणुका लढत असताना तुम्हाला ताकदीनं निवडणुका लढवाव्या लागतील। अजितदादा या ठिकाणी कराड दक्षिणमध्ये एकूण ग्रामपंचायती 106 आहे, त्याच्यापैकी उदयदादांच्या नेतृत्वाखाली आणि रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांच्याकडं 58% ग्रामपंचायती 106 पैकी विविध कार्यकारी सोसायटी, कराड उत्तर दक्षिण 149 आहे, त्यापैकी 86 सोसायट्या, म्हणजे 58% सोसायटी या ठिकाणी उदयदादा आणि रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांचं काम आहे। दूध उत्पादक सहकारी संस्था गावोगावी 96 संस्था, त्याच्यापैकी 80% म्हणजे 66 संस्था या ठिकाणी 96 पैकी उदयदादांच्या नेतृत्वाखाली, म्हणजे ग्रामपंचायत असू द्या, सोसायटी असू द्या, दूध संस्था असू द्या, या ठिकाणी याच्यामध्ये आज ही
उदयदादांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये वर्चस्व आहे, परंतु कार्यकर्ता जरा मरगळला होता. त्याची मरगळ या ठिकाणी दादा आज तुम्ही इथं आला, कार्यकर्ता उद्यापासून या ठिकाणी दुप्पट वेगाने पळणार आहे. तुमचा या ठिकाणी एक इंजेक्शन 13 मशीनचं बसलं, चावी फिरवली की कार्यकर्ता थांबत नाही. कारण दादांचं भाषण ऐकण्यासाठी, दादा काय म्हणताय हे ऐकण्यासाठी या ठिकाणी समाजामध्ये प्रचंड उत्साह होता. आम्ही गावोगावी दादा आपली सभेची तारीख घेतल्यानंतर आम्ही फिरलो. लोक म्हणायचे तुम्ही आम्हाला सभेला या म्हणून सांगा, येऊ नका. हे तुम्ही या ठिकाणी निर्णय घेतला तो अतिशय चांगला निर्णय घेतला. या महाराष्ट्रामध्ये भविष्य काळात या ठिकाणी ज्या नेत्याकडे पाहू असा नेता अजितदादा यांच्या बरोबर या ठिकाणी आपण जातोय, याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे. आणि म्हणून सर्वजण हे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलेले आहेत. आपल्याला त्याचबरोबर उदयदादांच्या नेतृत्वाखाली शेती उत्पन्न बाजार समिती कराड संचालक संख्या आहे 12 आपल्याकडं. आणि या ठिकाणी त्याची 12च्या 12 मध्ये सभापती, उपसभापती आणि सर्व 12 संचालक हे आज उदयदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश करतात. कराड तालुका खरेदी विक्री संघ संचालक संख्या 17 आहे. चेअरमन, व्हाईस चेअरमन वरती स्टेजवर आहेत, त्यांचा प्रवेश होणार आहे अधिकृत. त्याबरोबर ह्या 17 संचालकांचा सुद्धा प्रवेश होणार आहे. कारण हे सगळं करायचं म्हटलं तर 1 तास लागेल, म्हणून दादा थोडंसं आम्ही त्यात शॉर्टकट मारली. सरपंच तर ह्यात घेतले नाही, सोसायटीचे चेअरमन ह्यात घेतलेले नाहीत. सगळी या ठिकाणी बरीचशी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. कोयना दूध संघाचे या ठिकाणी 17 संचालक, शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे 13 संचालक, कोयना सहकारी बँकेचे 17 संचालक, रयत सहकारी साखर कारखान्याचे 21 संचालक, कोयना सहकारी वाहतूक कामगार संस्थेचे 13 संचालक, रयत बायोशुगरचे 21 संचालक, रयत वस्त्रोद्योगचे 11 संचालक. अशा सर्व संस्था या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली चालू आहेत. त्याच्यात सगळे संचालक, पदाधिकारी आणि हे प्रवेश करतायत. आपण सर्व गावोगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य हे तुम्ही इथं समोर बरीचशी संख्या त्याच्यामधली आलेली आहे. परंतु सगळ्यांना आपल्याला हे जरा उरकणं शक्य नसल्यामुळं माफ करा. परंतु मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की दादांचा प्रवेश, उदयदादांचा प्रवेश झाला की आपल्या सगळ्यांचा प्रवेश झाला. एकदा हात वर करून सांगा हे बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा घोषणा द्या, अजित दादा तुम आगे बढ़ो, अजित दादा तुम आगे बढ़ो, उदय दादा तुम आगे बढ़ो, उदय दादा तुम आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि गुळफेलीचं अत्यंत जवळचं नातं आहे. आपल्याला गुळफेल दिली, पण पुढच्या वेळेस आपण 100% मुख्यमंत्री व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि ती गुळफेलीचं गोडपणा या ठिकाणी करेल हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. यानंतर मंचावरती विराजमान असलेले माननीय आमदार मकरंदजी आबा पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र यांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय अधिराज उदयसिंह पाटील मुंडाळकर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय मंत्री महोदयांचं स्वागत करावं. धरणे बंधारे ओढ्या नाल्यांना आणि शेतीला वाड्या वस्त्यांना, काकांची किमया या डोंगरी भागाला करण्या सक्षम हो देई बळतरणांना. मंचावरती विराजमान असलेले
यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यासाठी माननीय श्रीमान प्रकाश पाटील दादा सभापती शेती उत्पन्न बाजार समिती कराड यांना विनंती करतो आपण खासदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. माननीय आमदार सचिन पाटील साहेब फलटण विधान मतदारसंघ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी माननीय श्री अनिलजी मोहिते साहेब चेअरमन खरेदी विक्री संघ यांना विनंती करतो की आपण सन्माननीय सचिन पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. सातारा शहरातील पोवाई नाक्यावरील मुख्य कार्यालय आणि जिल्हा प्रतिनिधीसमोरील जिल्हा बँकेची नवीन इमारत अण्णांच्याच काळात झाली. 1967 ते 1992 असे सलग 25. यानंतर सन्माननीय रामचंद्र पांडुरंग लावण साहेब उर्फ दादा यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय. यांचा या ठिकाणी तत्वग्राम सन्माननीय वसंतरावजी जगदाळे साहेब यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय. यानंतर सन्माननीय श्री अप्पासाहेब गरुड व्हाईस चेअरमन रयत सहकारी साखर कारखाना, सन्माननीय श्री किसनरावजी जाधव माजी सभापती पंचायत समिती कराड, सन्माननीय श्री हनुमंतरावजी चव्हाण अप्पा माजी चेअरमन कराड खरेदी विक्री संघ, श्री रंगनाथजी थोरात माजी चेअरमन कराड विक्री संघ, यानंतर सन्माननीय रंगनाथजी थोरात माजी चेअरमन कराड खरेदी विक्री संघ, सन्माननीय रघुनाथरावजी नलवडे माजी सभापती शेती उत्पन्न बाजार समिती कराड, सन्माननीय बाबूरावजी धोपटे माजी व्हाईस चेअरमन कोयना दूध संघ, सन्माननीय निवासरावजी निकमप्पा माजी चेअरमन कोयना दूध संघ, शेती उत्पन्न बाजार समिती कराड, श्री मनोहर कागदी माजी नगरसेवक कराड, श्री प्रदीप पाटील माजी सभापती पंचायत समिती कराड, श्री संभाजीरावजी काकडे उपसभापती शेती उत्पन्न समिती कराड, श्री अनिलरावजी मोहिते चेअरमन कराड खरेदी विक्री
संग्राम पाटील या सह्याद्रीचे श्री तुकाराम पाटील चेअरमन महिनाबाद संस्था स्वावलंबी होऊन श्री तानाजीराव नलवडे चेअरमन रयत बायोशुगर लिमिटेड बरोबर संवर्धन श्री तुकारामजी पाटील चेअरमन महिनाबाद संस्था काळ्या मातीची समृद्ध संस्कृती श्री धनाजीराव थोरात व्हाईस चेअरमन रयत बायोशुगर लिमिटेड राष्ट्रवादीचे सागारी श्री प्रतापरावजी कनसे व्हाईस चेअरमन रयत पशुउद्योग राष्ट्रवादीचे सागारी श्री हनीफजी मुल्ला अलकापूर राष्ट्रवादीचे सागारी दादा राष्ट्रवादीचे सागारी या सर्वांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रचार होतोय. जाती बघसाद घालते कोयनेची माती ना धर्म कोणता ना ठाऊक जाती ही एकरूपता सर्वांची शक्ती हे ध्येय आपले धरणे बंधारे ओढ्या नाल्यांना आणि शेतीला वाड्या वस्त्या यानंतर अजून एक जाहीर पक्ष प्रवेश होतोय. संचालक विसर्गीय सहकारी साखर कारखाना श्री माननीय श्रीमान संदीप प्रधान चव्हाण युवा उद्योग यांचा या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश होतोय. त्याचबरोबर सातारा तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं त्या ठिकाणी त्यांना तालुकाध्यक्षपद मिळालंय. त्याचं सिंहजी पाटील दादा आज या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये जो हा पक्षप्रवेशाचा सोहळा आणि कार्यकर्त्यांचा जो मेळावा या ठिकाणी पार पडतोय, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांच्या हस्ते आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माझा पक्षप्रवेश झाला ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन मंत्री सन्माननीय मकरंदाबा पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सातारा जिल्हा मध्यवर्तीचे सन्माननीय चेअरमन आणि राज्यसभेचे खासदार आदरणीय नितीन काका, व्यासपीठावर उपस्थित असलेले फलटणचे आमदार सन्माननीय सचिन पाटील साहेब, व्यासपीठावरील उपस्थित सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, आमचे मित्र विजयसिंह यादव, व्यासपीठावर अनेक जणांची नावं घेण्यासारखे कार्याध्यक्ष देसाई साहेब, व्यासपीठावर नावं घेण्यासारखे अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत. पण वेळेअभावी मी सर्वांची व्यासपीठाची या ठिकाणी क्षमा मागून व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व, या संघटनेवरती, काकांवरती किंवा काकांच्या पश्चामध्ये या संघटनेवरती पेन करणारे सर्व कार्यकर्ते, तरुण मित्र, बंधू आणि भगिनींनो, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्व या ठिकाणी उपस्थित बंधूंचं या ठिकाणी मी स्वागत करतो. मित्रो, हा पक्षप्रवेशाचा सोहळा या ठिकाणी आता पार पडतोय, पण हा निर्णय घेणं हे एवढं सोपं नव्हतं. कारण ज्या पद्धतीनं या ठिकाणी गेली 60-65 वर्ष ज्या पुरोगामी विचारसरणीचा सातत्यानं आपण या ठिकाणी पुरस्कार करत आलो, ती विचारसरणी अबाधित ठेवत काकांचे विचार, कार्यकर्त्यांची तळमळ
आणि समाजामध्ये असणारी या संघटनेची प्रतिष्ठा ही अबाधित ठेवणं त्यावेळी माझ्यावरती ती जबाबदारी होती, एक कार्यकर्ता म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून. त्यामुळे हा निर्णय घेणं एवढं सोपं नव्हतं. या निर्णयाची प्रक्रिया ही त्यावेळी नितीन काका आमच्यामध्ये ज्यावेळी चालू होती त्यावेळी चव्हाण साहेबांच्या प्रदर्शनाचा हा कालावधी होता. याच ग्राउंडवरती माझी काकांची प्राथमिक त्या ठिकाणी बोलणी दादा या ठिकाणी झाली. ते म्हणले आता परिस्थिती बदलतीये, बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सुद्धा आता निर्णय घेऊन समाजाला पुढे घेऊन जाणं हे तुमचं काम आहे. ही जबाबदारी तुमची, नैतिक जबाबदारी ही तुमची आहे. कारण ही संघटना टिकवणं, कारण ज्या माणसाने ही संघटना वाडीतोडीमध्ये फिरून बांधली त्यांचे कष्ट हे वाया न जाऊन देण्यासाठी तुम्हाला आता काम करावं लागणार आहे. त्यासाठी काही तुम्हाला निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक जणांची त्यामध्ये चर्चा झाली. कार्यकर्त्यांबरोबर कार्यकर्त्याचा दबाव होता की आपल्याला या ठिकाणी जर का विकास कामं करायची असतील आणि संघटनेतल्या कार्यकर्त्याला जर का गावापर्यंत आपल्याला संरक्षण प्राप्त करून द्यायचं असेल तर आपल्याला सक्षम नेतृत्वाबरोबर काम करणं, त्यांच्या पार्टीमध्ये काम करणं ही काळाची गरज आहे आणि ती जबाबदारी तुमची आहे. तुम्ही त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. यामध्ये बऱ्याच कालावधी ओलांडला. 3 मार्चला ज्यावेळी दादांची आमची बैठक झाली त्यावेळी या सर्व गोष्टींचा उहापोह झाला. उहापोह होत असताना मी दादांच्या समोर एवढीच भूमिका मांडली की दादा, मी तुम्हाला काही मागण्यापेक्षा माझी प्रामाणिक इच्छा आहे की काकांनी या 50-60 वर्ष त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये या कराड तालुक्यामध्ये जे काम उभं केलं त्या कामाला तुम्हाला संरक्षण देणं, त्या संघटनेचं पालकत्व घेणं ही आमची नितांत गरज आहे. ही आग्रहाची मागणी तुमच्याकडे असणार आहे. कारण म्हणलं काकांबरोबर तुम्हीही विधानसभेमध्ये काम केलं, ABC बँकेमध्ये काम केलंय. काकांनी कोणत्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये काम केलं हे 99ला तुम्ही पालकमंत्री असताना जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. आणि ती भूमिका आज काकांनी या संघटनेचं पालकत्व केलं. या प्रस्थापनाबरोबर संघर्ष करत असताना या सरंजामशाही प्रवृत्तीनं सत्तेच्या बाहेर ठेवणं हे काकाने चव्हाण साहेब असतील किंवा किसनवीर आबा असतील यांच्यापासून ही परंपरा त्यांनी स्वीकारली. आणि नंतर ही 2 महान व्यक्ती गेल्यानंतर मग काका असतील, तात्या असतील यांनी एकत्रितरित्या जिल्ह्यामध्ये काम चालू केलं आणि या जिल्ह्याची ही घडी अबाधित ठेवण्याचं काम करत या समाजाला त्या ठिकाणी न्याय प्रतिष्ठा आणि प्राप्त करून देण्याचं काम ह्या दोन्ही नेत्यांनी त्या काळामध्ये केलं. आज दुर्दैवाने दोन्ही नेते हयात नाही आहेत, पण जे ऋणानुबंध तयार झाले तात्यांच्या घराचे आणि काकांच्या घराचे जे ऋणानुबंध तयार झाले ते आज तारखे अखेर जरी आमचे प्रवाह वेगवेगळे होते राजकीयदृष्ट्या तरी सुद्धा आम्ही वैचारिकदृष्ट्या त्यावेळी सुद्धा एकत्र होतो आणि सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी आम्ही एकत्र होतो. सुखामध्ये कमी पण दुःखामध्ये त्या ठिकाणी दादा सातत्यानं जी माणसं त्या कुटुंबाबरोबर उभारली त्यामध्ये तात्यांचं एक नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या काळामध्ये जी परिस्थिती होती म्हणजे आठवण होऊ नये पण या प्रसंगी त्याची आठवण होते. एक मनामध्ये दबून येतं की तो काळ की ज्या काळामध्ये संघटनाही अडचणीत होती आणि संघटनेचे प्रमुख नेते कौटुंबिकदृष्ट्या अडचणीत आणण्याचं काम या सरंजामशाही प्रवृत्तीच्या लोकांनी केलं. आणि त्यावेळी तात्या सातत्यानं काकांच्या समोर काकांबरोबर सातत्यानं खंबीरपणे उभारण्यात येते ही आवर्जून या ठिकाणी सांगणं काळाची गरज. कारण त्यावेळी मोजकी लोक फार मोजकी लोक यावेळी त्या प्रसंगामध्ये बरोबर होते. कारण त्यावेळी जी परिस्थिती होती ती फार विषम होती. पण संघटनेच्या ताकदीवरती त्या सर्व प्रसंगाला तुम्ही आम्ही सामोरं गेलो आणि त्यातून आपण आपली व्यवस्थित या ठिकाणी आपण त्यातून बाहेर पडलो आणि पुन्हा एकदा या करार
तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून आपण काम चालवतो. दादा काकांनी 35 वर्षे या मतदारसंघामध्ये काम करताना या मतदारसंघाची ओळख काकाने बनवून दिली. पूर्वी या मतदारसंघामध्ये प्यायच्या पाण्याची अडचण होती. या ठिकाणी भाषणामध्ये अनेक वेळा काकांचा उल्लेख असायचा की प्रत्येक गावामध्ये प्यायच्या पाण्याचं एवढं दुर्भिक्ष होतं की उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी नारूसारखे आजार व्हायचे. माणसं पाणी प्यायला मागत नव्हतं. पाहुणा आला तर पाणी कसं द्यायचं म्हणून गरम चहा दिला जायचा, कारण नारू झाला तर पाण्याची अडचण. ती परिस्थिती काकांनी त्यांच्या कालावधीमध्ये 35 वर्षाच्या कालावधीमध्ये फिरून संघटना बांधत ही विकास कामं करत गेली. जी गावं नकाशावर नसती ती गावं रस्त्यानं जोडून नकाशावर आणली. ज्या गावांना लाईट नव्हती त्या गावांना लाईट, रस्ते, पाणी, शाळा, आरोग्याच्या सुविधा, शेतीला पाणी, या सर्व सुविधा काकांनी त्या काळामध्ये फिरून संघटना बांधत ही पूर्ण करत नाही. आज जी परिस्थिती आपण पाहतोय ना, आज तुम्ही असाल किंवा मी असेल, आज कुठल्याही गावामध्ये जायला अडचण नाहीये. कोणत्याही वस्तीवरती जायला आपण गेलो तर त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचं पाणी मिळतंय. आरोग्याची सुविधा शासनाच्या माध्यमातून काकांनी उभी करून दिली. प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये PSC सेंटर आहे आणि विशेषतः काका डोंगरी म्हणून दादा कोंडाळे जिल्हा परिषदमध्ये एक RH आणि त्यावेळी एक PSC होती. पण ज्यावेळी मला लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून ज्यावेळी लोकांनी निवडून दिलं त्यावेळी तिथं आणखी 2 PSC सेंटर आम्ही उभे करू शकलो. ही अचिव्हमेंट संघटनेच्या माध्यमातून आपल्याला झाली. पण 14 नंतर या संघटनेची जी ताकद होती विकास काम करण्यासाठी, ती ताकद आपल्यातून कमी झाली. त्यामुळं आपली अडचण काही ठिकाणी होऊ लागली. कारण काका 14ला अपक्ष म्हणून राहिले, 19ला सुद्धा आपण अपक्ष म्हणून या ठिकाणी काम करू लागलो. मधल्या काही कालावधीमध्ये आपण या ठिकाणी सत्तेबरोबर काम करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी सुद्धा आपण विरोधी पक्षामध्येच होतो. पण आज जी परिस्थिती आपण बघतोय ती बदलण्यासाठी आज आपल्याला हा निर्णय, ही काळाची गरज बनली की तुमची आमची नैतिकता बनली. दादा आज 14 वर्ष या ठिकाणी संघटनेतला कार्यकर्ता हा भरडला गेला. त्याला गुलाम करण्यासाठी, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक गुलाम करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. आता मगाशी ज्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला, या सर्व संस्था काकांच्या पश्चात सुद्धा या सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती आज या कराड तालुक्यामध्ये आम्ही टिकून धरलेली आहे. ही खरंच या कार्यकर्त्यांची शाबासकी देण्यासारखी गोष्ट आहे. कारण मी फार त्यावेळी नौका होतो. ठीक आहे, 96 पासून मी या प्रक्रियेमध्ये काम करत होतो, पण सहकारी संस्थांमध्ये जनरल निवडणुका किंवा जनरल राजकारणामध्ये मी कधीही सहभागी नव्हतो. मी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झालो ते 17 साली झालो आणि त्यानंतर खरी राजकीय कारकीर्द त्यापासून माझी सुरू झाली. राजकीय निर्णय त्या कालावधीमध्ये होऊ लागले, पण 2-3 वर्षामध्येच काका आपल्यातून निघून गेले. पण तरी सुद्धा तुम्ही आम्ही या सर्व संघर्षामध्ये एकत्रित राहू. एका दुसरा पराभव आपल्याला स्वीकारावा लागला, पण त्यावेळी सुद्धा आपली लढत ही सत्तेबरोबर होती. आपल्या काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी सत्तेच्या दबावापुढे झुकावं लागलं आणि त्यावेळी आपल्याला तो निसटता पराभव स्वीकारावा लागला. तरी सुद्धा दादा आम्ही कुठेही खचून गेलो नाही. पुन्हा एकदा जोमानं ही संघटना बांधण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत गेलो. संस्था आजही अडचणीतली आमची सगळ्यात मोठी खंत आम्हाला होती की आम्ही रयत कारखान्याची आमची मोठी खंत होती की कारखाना अडचणीत होता. आर्थिकदृष्ट्या फार मोठा त्याच्यावरती बोजा निर्माण झाला. तो लिलाव होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून या ठिकाणी काकाने एक निर्णय घेणं भाग पडलं काकांना की आपण JVमध्ये भागीदारी तत्वावरती हा कारखाना आपण पुन्हा एकदा चालू केला आणि आज तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं दादा आम्हाला सांगायला अभिमान वाटतो. भला आम्ही भागीदारी तत्वावरती त्या कारखान्यामध्ये काम करत असू, पण तो आज कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला.
त्याचा लिलाव झाला आहे. कुठलाही भांडवलदार त्या ठिकाणी आम्ही येऊन दिलेलं नाही, कुठलाही सरंजाम आम्ही त्या ठिकाणी येऊन दिलेला नाही. आम्ही तो आजही या सभासदांच्या मालकीचा आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो अबाधित राहिला. मला खात्री आहे की भविष्यामध्ये हा कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहणार. आज या परिसरातल्या सर्व साखर कारखानदारांबरोबर त्याचा दर आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि गेली सलग 4 वर्ष आम्हाला त्यामध्ये यश मिळालं. तशीच कोयना दूध संघ असेल, मार्केट कमिटी असेल, करार खरेदी विक्री संघ असेल, कोयना बँक असेल, शामराव पाटील पतसंस्था असेल किंवा रयत वस्त्रोद्योग असेल किंवा कोयना वाहतूक संस्था असेल, या सर्व संस्था आजही नफ्यामध्ये चाललेल्या आहेत. पण भविष्यामध्ये दादा आम्हाला रयत बायोशुगर सारखा एक संस्था त्या काळामध्ये आम्ही उभारलेली जी केली ती तिचं भागभांडवल आम्ही गोळा केलं आहे. पण शासनाची धोरणं बदलल्यामुळं आम्हाला तो प्लांट काही चालू करता आला नाही. पण भविष्यामध्ये त्या संस्थेच्या बॉयलरमध्ये चेंज करून आपल्याला नवीन काही उभं करता येणं शक्य आहे का, याच्यासाठी तुमच्याकडनं मार्गदर्शन होणं ही आम्हाला अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण इथल्या लोकांची काम करण्याची जी क्रयशक्ती आहे ती क्रयशक्ती काकांनी फार जागृत केली आणि त्या क्रयशक्तीच्या जोरावरती त्यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये या सामान्य माणसाला सत्तेच्या केंद्रस्थानामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. दादा आज आमच्या अनेक या ठिकाणी काकाने या देशातला पहिला नदीजोड प्रकल्प केला. वारणेचं पाणी वाकोर्डे योजनेच्या माध्यमातून वाकोर्डे गावातून पाझर तलावातून बोगदा काढला आणि त्या बोगद्यातून ही पाणी दक्षिण मानखोऱ्यामध्ये आणलं. आज त्या योजनेचा नवीन सर्वे चालला आहे. या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून जी वंचित गावं राहिली त्या गावांना या ठिकाणी पाणी देण्याचा प्रस्ताव शासनानं सर्वे चालू केलेला आहे. त्या सर्वे पूर्ण झाल्यानंतर दादा तुमची गरज आम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. कारण त्या योजनेला जो निधी मिळणार आहे तो तुमच्याच माध्यमातून तो निधी आम्हाला मिळणार आहे. ही आमची प्राथमिक गरज आहे. आणि वाकोर्डे योजना ही काकांनी जी 2200 हेक्टरचं जे पाणी आहे हे पाणी त्या काळामध्ये काकांनी अत्यंत कौशल्याने या ठिकाणी मिळवून आणलेलं आहे. पण आज या ठिकाणी त्या ठिकाणी त्याची जी 4-5 आवर्तन आहे ही आवर्तनं अनियमित आहे. ही जी का आवर्तनं नियमित या ठिकाणी या विभागामध्ये येत गेली तर निश्चितपणानं तिथल्या शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार आहे. ही योजना आम्ही त्या काळामध्ये 81-19च्या कॅटेगरीमध्ये घालून घेतली. पण आवर्तनामध्ये थोडाफार बदल करून या ठिकाणी आम्हाला ते पाणी नियमित मिळणं ही आमची प्रमुख मागणी असते. त्यानंतर दक्षिण मानखोऱ्यामध्ये काकाने जवळजवळ 10 ते 12 पाझर तलाव त्या काळामध्ये उभे केले आणि त्या पाझर तलावाच्या माध्यमातून जवळजवळ 2.25 TMC पाणी हे पाझर तलावाच्या माध्यमातून उभे केले. पण ते विविध खात्यांच्या माध्यमातून उभे केले. कुठं मृदूसंधारणाच्या माध्यमातून आहे, कुठं लपाच्या माध्यमातून आहे, कुठे छोटे प्रकल्पाच्या माध्यमातून आहे. दादा आमची मागणी अशी आहे की हे प्रकल्प एका छत्राखाली आणले तर या सर्व पाण्याचं व्यवस्थापन एका छत्राखाली होऊन त्या ठिकाणी जे 68 हेक्टरचं हे पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं आणि त्या भागातील सर्व जमीन ही सुजलाम चपलाम होईल. आजही त्या ठिकाणी जवळजवळ 80 ते 82% हे बागायत क्षेत्र आहेत. पण उर्वरित क्षेत्र हे सुद्धा आपण पाण्याखाली घेऊ शकतो. या सर्व प्रक्रियेमध्ये तुमची आम्हाला मदत लागणार आहे. हे पाझर तलाव गेली 25-30 वर्ष या ठिकाणी काम करतायत. या पाझर तलावांची दुरुस्ती किंवा त्याच्यासाठी बांधबंदिस्ती करण्यासाठी या ठिकाणी देखभाल करण्यासाठी काही निधींची आवश्यकता असणार आहे. असे प्रस्ताव आमच्या आता शासनाच्या दरबारी आहेत. त्या प्रस्तावांवरती आम्हाला थोडीशी तुमच्या माध्यमातून मदत होणं गरजेचं आहे. आज पाचवड काकांच्या संकल्पनेतून हायवेला एक पॅरलल पूल पाचवडावरती आपण कृष्णा नदीवरती या ठिकाणी काकांनी सुचवला होता. त्याचं कामही चालू आहे. फक्त त्या ठिकाणी जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांची भूमी संपादन झाली त्यांचं 4 कोटीचा निधी त्या ठिकाणी देणं बाकी आहे. त्यामुळं काम थोडंसं कमी झालं.
की 4 कोटी जर का आपण या ठिकाणी त्या प्रकल्पग्रस्तांना किंवा भूमी संपादन झालेल्या शेतकऱ्यांना दिलं तर नजीकच्या कालावधीमध्ये तोही पूल या ठिकाणी मार्गी लागून जाईल. आमचे 2-3 नवीन प्रस्ताव आहेत की या ठिकाणी ओंडोशीचा पाझर तलाव आहे, नांदगाव पवारवाडीचा पाझर तलाव आहे, वाघवाडीचा पाझर तलाव आहे. या पाझर तलावाच्या काही शासकीय अडचणी आहेत किंवा निधींची त्या ठिकाणी कमतरता आहे. हे जर का 2-3 पाझर तलाव चांगल्या पद्धतीनं जर का या ठिकाणी तयार झाले तर निश्चितपणानं जवळजवळ त्या ठिकाणी प्रत्येक पाझर तलावाची कपॅसिटी 0.35 MCFT आहे. म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी 750 एकर ते 1000 एकराचं पाणी या ठिकाणी 8 महिने आम्हाला मिळू शकतं. बागायती क्षेत्र आमचं वाढू शकतं, आमच्या विहिरींना पाणी या ठिकाणी मिळू शकतं. असे आमचे अनेक प्रश्न आहेत जे विकासाचे आहेत की सामान्य माणसांची गरज भागवा, त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक सोबतता यावी आणि या ठिकाणी उद्योगधंद्यांची वाटचाल म्हणजे या ठिकाणी मुहूर्तमेढ होऊन या ठिकाणी कामगार नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात, उद्योगधंद्याची उपलब्धता व्हावी आणि रोजगाराची संधी निर्माण व्हावी ही आमची खरी संकल्पना. माझी या ठिकाणी दादा आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या शहराचे काही प्रश्न काकांनी त्या काळामध्ये चव्हाणसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी विजयराव पण त्या ठिकाणी होते. नगरपालिकेमध्ये एक मिटिंग घेतली होती की दत्त चौकाचं सुशोभीकरण करणं, कारण त्या ठिकाणी झाले का छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ पुतळा चांगल्या पद्धतीने उभारला, पण बाजूला चौकामध्ये जे MSCBचं जाळं निर्माण झालं. काकांची संकल्पना होती की ते MSCBचं ताराचं जे जाळं आहे ते अंडरग्राऊंड करून तो चौक अत्यंत सुशोभित करावा आणि त्या ठिकाणी, कारण ते कराडचं एक सेंटर प्लेस आहे. ही जर काही योजना आपण करू शकलो तर निश्चितपणानं कराडमध्ये चांगली आर्थिक प्रगती करण्यासाठी किंवा त्या विभागामध्ये सामान्य लोकांना या ठिकाणी काम करणं सोपं. अशा अनेक कामं आहेत. आपल्याला यानंतर आम्ही ते निवेदन देऊच, पण भविष्यामध्ये आमची हीच मागणी आहे की आम्ही खाली ग्राउंडवरती काम करायला कुठेही कमी पडणार, पण आमची जी विकासाची भूक आहे ती मात्र मकरंद आबा असतील, तुम्ही असाल किंवा नितीन काका असतील किंवा राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी असतील यांनी आम्हाला त्याच्यामध्ये साथ देणं ही आमची प्रामुख्याची मागणी असणार. कारण ह्या मागणीवरती, कारण ह्याच गोष्टीवरती आम्ही समाजामध्ये जाऊन या संघटना वाढवू शकतो किंवा राष्ट्रवादी या ठिकाणी आम्ही नव्यानं पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये रुजवू शकतो. कारण काकाने आणि तात्याने या जिल्ह्यामध्ये अनेक प्रत्येक गावामध्ये या लोकांचा कार्यकर्ता आजही दादा आम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे कधी कधी आम्हाला वाटतं की या लोकांनी त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही माणसं उभी कशी केली आणि यांना एका सूत्रामध्ये कसे बांधलं. त्या काळामध्ये आजच्या ज्या सुविधा आहेत, मोबाईल नव्हता, टेलिफोन नव्हते, पत्रव्यवहारावर चालायचं, निरोपावर चालायचं. आज निरोप पाठवला तर आज मानमधला माणूस सातारमध्ये यायला 1-1 दिवस लागायचा, कारण त्यानं गावातून चालत रस्त्यावर यायचं, रस्त्यावरून गाडी पकडून तो टप्पा दर टप्पा करत या ठिकाणी सातारमध्ये पोहोचायचा. आणि अशा कालखंडामध्ये या दोघांनी या जिल्ह्यामध्ये ही संघटना उभी केली. प्रत्येकानं ही पुरोगामी विचारसरणी. या ठिकाणी बाकीचा कोणताही भेदभाव त्यांनी ठेवला नाही. फक्त विकासाची कामं आणि सामान्य माणसाला ताकद देऊन त्याला सत्तेच्या केंद्रस्थानी नेणं ही दोघांचीही त्या ठिकाणची त्यावेळेची ही संकल्पना होती. आणि चव्हाण साहेबांपासून आजपर्यंत त्यांनी जगलं. त्यामध्ये आबांनी त्यामध्ये फार मोठाची साथ त्यामध्ये केलेली होती आणि ती संघटना वाढत होती. कारण दादा, सगळ्यात मोठा प्रश्न आमचा हाच होता की ज्या पद्धतीनं या संघटनेचा कार्यकर्ता काकाने घडवला, आज ती जबाबदारी माझ्यावरती हा कार्यकर्ता सुरक्षित ठेवणं आणि तो पुरोगामी विचारसरणीवरती उभा करणं ही आमची नैतिक जबाबदारी. म्हणून प्रवेश करताना हीच मोठी जबाबदारी होती. निर्णय करताना हाच मोठा प्रश्न होता की जायचं तर कुणाला.
कारण ज्या लोकांनी जातीवादी विचारसरणीला म्हणजे प्रतिगामी लोकांना कधीही थारा दिला, सत्याचे अनेक आमिष आले तरी सुद्धा ती कधीही तिने स्वीकारली नाही, कारण विचारसरणीला ते ठाम. मधल्या काळामध्ये दादा मलाही त्या ठिकाणी काही ठिकाणी माझ्यावरती या ठिकाणी अपेक्षा त्या निरोप आलते, पण ही जबाबदारी जो फार नव्हतो. कारण सामान्य माणसाने काका गेल्यानंतर ज्या पद्धतीनं संघटनेवरती आणि माझ्यावरती प्रेम केलं, ती जबाबदारी जपणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. म्हणून आज तुम्हा सर्वांच्या साक्षी या ठिकाणी मी एवढंच सांगू शकतो की दादा, तुम्ही आम्हाला सामाजिक, राजकीय आणि विकासाची ताकद द्या. निश्चितपणाने मी या ठिकाणी छाती ठोकपणे सांगतो की या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा ज्या पद्धतीचं पुरोगामी विचारसरणीचं वारं होतं ते या ठिकाणी व्हायल्याशिवाय राहणार नाही, एवढीच या ठिकाणी खात्री देतो आणि आपली सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कराड तालुक्याचे सुपुत्र, या जिल्ह्याचे तथाकथित नेते कैलासवासी विलास काका उंडाळकर यांचे सुपुत्र आणि कराड तालुक्याचे नेते ॲडव्होकेट उदयसिंह दादा उंडाळकर यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. त्यांच्यासोबत ज्या काकांना मानणाऱ्या विविध संस्था, या संस्थेचे अध्यक्ष, संचालक, पदाधिकारी आणि सर्व रयत संघटनेला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश, अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या शुभ हस्ते हा प्रवेश आयोजित केला आहे ते आपल्या सगळ्यांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, ज्यांनी आज प्रवेश केला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी ॲडव्होकेट उदयसिंहराव दादा उंडाळकर पाटील, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, मंचकावर उपस्थित ज्येष्ठ नेते गोडसे अण्णा, आप्पाजी गरुड, मानसिंगरावजी जगदाळे, काकांच्या सोबत ज्यांनी खांद्याला खांदा लावून ही संघटना वाढवली, टिकवली, ते सर्व आदरणीय ज्येष्ठ कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय देसाई, प्रदीप विदाते, विजयसिंहराव यादव, कार्याध्यक्षा सीमा जाधव, पृथ्वीराज गोडसे, युवकांचे अध्यक्ष, आपल्या जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेश पाटील वाठरकर, आपल्या कराड उत्तरचे अध्यक्ष जितेंद्रजी डुबल, सादिक इनामदार, श्रीनिवास शिंदे, मीही आता मंचगावच्या कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोददादा शिंदे, मीही आता मंचकावरच्या सगळ्यांची क्षमा मागतो, कारण दादांना आपला कार्यक्रम करून पुन्हा इथून कोल्हापूरला जायचं आणि कोल्हापूरवरून विमानाने पुन्हा मुंबईत जायचं. त्यामुळं मंचकावरचे सर्व उपस्थित मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उदयदादांना पाठबळ दाखवण्याकरता, त्यांना आशीर्वाद देण्याकरता त्यांच्या मागे खंबीरपणाने आम्ही आहोत,
हे दाखवण्याकरता उपस्थित असणारे या तालुक्यामधले सर्व आदरणीय वडीलधारी, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, माता भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांचे नेते उदयसिंह दादा पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आदरणीय अजितदादांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. खरं तर हा प्रसंग या जिल्ह्याच्या राजकारणामधला एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रसंग म्हणला तर काही वावगं होणार नाही. ज्या काकांचा उल्लेख सातत्यानं आधीच्या वक्त्यांनी केला की जे काका उदयरावांचे वडील होते, त्यांनी या जिल्ह्यामध्ये 30-35 वर्ष या जिल्ह्याचं राजकारण केलं, समाजकारण केलं. 35 वर्ष कराड दक्षिणेतून सातत्यानं आमदार म्हणून निवडून येत असताना नुसत्या कराड तालुक्याचे प्रश्न काकांनी सोडवले नाही, तर या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे सुद्धा प्रश्न, अडचणी, त्यांना राजकीय दृष्ट्या ताकद देण्याचं काम काकांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं. काकांसारखं एवढं उत्तम नेतृत्व होतं की या तालुक्यानं, या जिल्ह्यानं सातत्यानं जपलं. मुळामध्ये काकांच्या राजकारणाची सुरुवात ही कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं झाली. कैलासवासी आबासाहेब वीरांचा विचार आणि त्यांची पाठराखण करत काका या जिल्ह्यामध्ये काकांनी राजकारणाला सुरुवात केली. आणि या जिल्ह्यामधलं यशवंत विचार मानणारं एक उत्तुंग नेतृत्व म्हणून काकांची ओळख गेले अनेक वर्ष या जिल्ह्यानं, या राज्यानं अनुभवली. खरं तर माझ्या वडिलांचे, तात्याचे, काकांचे संबंध उदयदादांनी सांगितलं ती वस्तुस्थिती की अतिशय मैत्रीचे, जिव्हाळ्याचे, प्रेमाचे संबंध होते. दोघं जिल्हा बँक असतील, जिल्ह्यातल्या ज्या काही संस्था असतील, या जिल्ह्याच्या निवडणुका संस्थांच्या मग बिनविरोध करायच्या असतील किंवा निवडणुका लढवायच्या असतील, एकत्रितपणानं त्यांनी या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष काम केलं. या जिल्ह्यामध्ये यशवंत विचार कसा वाढीला लागेल, आबासाहेब वीरांचा विचार या जिल्ह्यामधला कसा टिकेल, याकरता काकांनी, तात्यांनी अतिशय जीवापाड प्रयत्न केला. खरं या जिल्ह्यामधला एक काळ असा होता की चव्हाण साहेबांना मानणारा, किसनवीर आबांच्या विचाराला मानणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामधून निवडून येत होता. काकांनी आमदार पण जवळपास मला वाटतं 7 ते 8 टन काका आमदार झाले. राज्याचे मंत्री, विधी व न्यायमंत्री होते. जे खातं माझ्याकडे, हे खातं सुद्धा काकांनी मदत व पुनर्वसन, हे खातं सुद्धा अतिशय सक्षमपणानं काकांनी भूषवलं. आणि खरं तर काकांची काम करण्याची पद्धत ही एखाद्या कार्यकर्त्यासारखी होती. ते कधी नेता म्हणून वागले नाही. कुठल्या गावामध्ये गेलं तर घोंगडी बैठक असायची. रोज 1 किंवा 2 गावांना हमखास काका भेट द्यायचे, घोंगडी बैठक करायचे, कार्यकर्त्यांशी हितगुज करायचे, तिथले प्रश्न समजून घ्यायचे, संघटना या गावामधली कशी वाढली पाहिजे याकरता काका प्रयत्न करायचे. आणि संध्याकाळी त्याच कार्यकर्ता, मग तो फाटका असू दे, तुटका असू दे, त्या कार्यकर्त्याच्याच घरी जेवणार आणि काका मग रात्री घरी यायचे. अशा पद्धतीनं काकांनी या
कराड तालुक्यामध्ये संघटना बांधण्याचं काम केलं. खरं तर उदयदादा मगाशी ज्या वाकुर्डे नदी जोड प्रकल्पाचे बोलले, माझी माहिती तर अशी आहे, या राज्यामधला पहिला नदी जोड प्रकल्प हा वाकुर्ड्याचा काकांच्या कल्पक नेतृत्वातून त्यावेळेला झाला. मला सांगा, आता नदी जोड प्रकल्प सरकार करायला लागले, परंतु काकांची दूरदृष्टी किती होती की गेल्या काही वर्षापूर्वी त्यांच्या लक्षात आलं की वारणेचं पाणी जर आपण इथं आणलं तर माझा हा डोंगराळ जो मतदारसंघ आहे, जो डोंगराळ तालुका आहे, या माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी पाणी येईल आणि त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन होईल. अनेक संस्थांची निर्मिती काकांनी केली. तुम्ही आज बघा कोयना दूध संघ, मगाशी गाडीमध्येच माझा विषय झाला, या जिल्ह्यामधले सगळे दूध संघ बंद पडले, किंबहुना राज्यामधले दूध संघ बंद पडले, परंतु काकांच्या नेतृत्वाखालचा कोयना संघ आज सुद्धा दिमाखाने त्या ठिकाणी सुरू. मग खरेदी विक्री संघ असेल, कोयना बँकेची निर्मिती असेल, त्याचबरोबर शामराव पाटील पतसंस्थेच्या माध्यमातून तरुणांना पद निर्माण करून देण्याचा प्रयत्न असेल, मार्केट कमिटी असेल, अशा एक ना अनेक संस्था काकांनी नुसत्या त्याच्यावर आपल्या लोकांची सत्ता किंवा आपल्या पक्षाची सत्ता न बसवता त्याच्याबरोबर या संस्था आर्थिकदृष्ट्या चांगल्या कसे राहतील, या संस्थांचं काटेकोर नियोजन कसं पद्धतीनं आर्थिक होईल आणि या संस्था सर्वसामान्य शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला कशा पद्धतीनं मदत देतील याचा शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केला. दुर्दैवानं मध्ये काँग्रेस पक्षाची 2 शकलं झाली, राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली. तात्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्या दिवसापासून शरद पवार साहेबांबरोबर गेले, परंतु काकांनी काही काँग्रेस सोडली नाही. काका काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. राजकारण तिथून दोघांच्या माझ्या जिल्ह्यामध्ये काही वर्ष तरी सुद्धा एकत्र होते. अगदी अजितदादांनी जिल्हा बँकेला पॅनल टाकलं होतं, त्यावेळेला काका आणि तात्या एकत्र त्यावेळेला होते, ही वस्तुस्थिती. खरं तर या जिल्ह्यामध्ये वैचारिक राजकारण या मंडळींनी करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला. दुर्दैवानं मधल्या कालावधीमध्ये या दोघांमध्ये राजकीय थोडंसं पक्षीय असेल काय असेल वितुष्ट आलं, परंतु जे घरगुती संबंध ज्याला आपण म्हणतो वैयक्तिक, ते मात्र या दोघांनी कदापिही बिघडू दिले नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी शेवटपर्यंत हे नातं त्यांनी अतिशय प्रामाणिकपणानं जपण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जे अलीकडच्या राजकारणामध्ये जी कटुता येते, ही कटुता त्यावेळेला असायची नाही. जरी वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध, कौटुंबिक संबंध हे चांगले ठेवण्याचा प्रयत्न या मंडळींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केला. दुर्दैवानं काकांचं निधन झालं. उदयराव दादांच्या गळ्यामध्ये तुम्ही सगळ्या मंडळींनी काकांच्या माघारी नेतृत्वाची धुरा दिली. त्यांनी सुद्धा ही रयत संघटना ही अतिशय सक्षमपणानं, त्याचबरोबर या सगळ्या संस्था या चांगल्या पद्धतीनं टिकवण्याचं, वाढवण्याचं काम केलं. आणि निश्चितपणानं काकांना जो अभिप्राय आहे तो विचार त्यांनी काकांचा वाढवण्याचं, टिकवण्याचं काम केलं. उदयदादा काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये त्यांना काय मिळालं काय नाही मिळालं मी तिकडे जात नाही, परंतु आज मी त्यांना निश्चितपणानं त्यांचा एक सहकारी म्हणून सांगेन, कारण त्यांचे आमचे संबंध काही राजकीय नाही, एक घरगुती घरोब्याचे संबंध आहेत. या भावनेतून मी त्यांना सांगेन
की आज तुम्ही जो अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तुम्हाला आयुष्यामध्ये पश्चातापाची वेळ येणार नाही याची मी 100% खात्री आपल्याला देतो. अजितदादांसारखं उत्तुंग नेतृत्व की उद्याची महाराष्ट्राची 20-25 वर्ष जे महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहे. दादांचा स्वभाव प्रकट, दादा स्पष्ट बोलतात, परंतु दादांचा स्वभाव एकदा दिलेला शब्द काय वाटतं ते झालं तरी दादा माघारी घेत नाही. हा त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही आमच्या दोघा भावांवरून बघितलंय. मी पहिल्या मंत्रिमंडळात मला त्यांनी ऑफर दिली, तू कॅबिनेट मंत्री तुला व्हायचं. मी त्यांना म्हणलं दादा मला माफ करा, मला आत्ता काही तुम्ही आग्रह करू नका, मला मतदारसंघात विचारू द्या. त्यांनी माझी विनंती मान्य केली, परंतु मी नंतर त्यांच्यासोबतच गेलो. परंतु तुम्ही बघितले मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि दादांनी मला पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी देऊन माझा नव्हे तर या जिल्ह्याचा, वाई, महाबळेश्वर, खंडाळा या तिन्ही तालुक्यातील सर्वसामान्य लोकांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला. नितीनला खासदार केला, वाईत लोकसभेच्या प्रचाराला आले. तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही म्हणजे त्यांना विचारत ते माझ्यानंतर त्यांचं भाषण. मी मंत्रिपद मागितलं नव्हतं, आम्ही खासदारकी मागितली नव्हती की बाबा आम्हाला हे द्या, म्हणजे असं बिलकुल नाही. काय त्यांच्या मनामध्ये वाईच्या सभेमध्ये आलं आणि त्यांनी जाहीर करून टाकलं की नितीनला मी येणाऱ्या राज्यसभेची जी उमेदवारी आहे ती नितीनला मी देतो, नितीनला खासदार करतो. आपण बघितलं जिल्ह्यामध्ये जे कधी घडलं नाही ते एका कुटुंबामध्ये मंत्रिपद आणि एका कुटुंबामध्ये खासदारकी हे फक्त अजित पवारच करू शकतात, एवढं लक्षात ठेवा. आता दादा तुम्ही विश्वासाने आलाय, तुम्ही निश्चिंत राहा. जिल्ह्यामध्ये आम्ही आहोतच, परंतु आपलं नेतृत्व जेवढं खंबीर आहे त्यामुळे निश्चितपणानं तुम्ही जो आज निर्णय घेतलाय हा तुमच्या उद्याच्या राजकीय चांगल्या भविष्याची नांदी आहे असं मी नम्रपणानं या ठिकाणी सांगेन. यापेक्षा काही अधिकचा वेळ घेत नाही. या पक्षामध्ये तुमचं अतिशय मनापासून आम्ही सगळेजण, अगदी कराड तालुक्यातली मंडळी जी पूर्वीची राष्ट्रवादीची, तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्ही जो हा निर्णय घेतला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंत्रिमंडळातील उपस्थित असणारे माझे सहकारी मकरंदाबा पाटील, खासदार नितीनदादा पाटील, आमदार सचिन पाटील, ज्या संघटनेचे प्रमुख म्हणून ज्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे ते ॲडव्होकेट श्री उदयसिंह विलासराव पाटील मुंडाळकर यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे बाळासाहेब सोळसकर, संजय देसाई, सीमा जाधव, पृथ्वीराज गोडसे, श्रीनिवास शिंदे, जितेंद्र डुबल, प्रकाश पाटील, शाही शिवाळे, अनिल मोहिते, अधिराज उदयसिंह पाटील मुंडाळकर, प्राध्यापक धनाजी काटकर, प्रदीप विदाते, विजयसिंह यादव, राजेश पाटील वाटाळकर, सादिक इनामदार, आपल्या सगळ्यांचे वडीलधारी दादासाहेब बोरसे, शिवरूपराजे खर्डेकर, रामचंद्र लावण पाटील, डी के पवार, मनोज देशमुख, स्मिता देशमुख, राजेंद्र लवंगारे, तसंच उपस्थित असणारे प्रतापराव पवार, सुजाताताई भोसले, प्रमोद शिंदे, शिवाजीराव महाडिक, अर्जुन काळे, राजेंद्र राजपुरे, सचिन बेलागळे, सागर भोगावकर, वसंतराव जगदाळे, अप्पासाहेब गरुड, जितेंद्र डुबल, सर्व
आज ज्यांनी उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकरांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे ते सर्व मान्यवर, मग त्याच्यामध्ये मी आत्ताच सांगितलं त्याप्रकारे रामचंद्र पाटील रावण उर्फ दादा, वसंतराव जगदाळे, अप्पासाहेब गरुड, किसनराव जाधव, हनुमंतराव चव्हाण, रंगराव थोरात, रघुनाथ नरोडे, बाबुराव धोपटे, निवासराव निकामप्पा, मोहनराव माने, मजर कागदी, प्रदीप पाटील, सुनंदाताई कुंभार, फरीदाताई इनामदार, रमेश जाधव देशमुख, दीपक उर्फ प्रकाश पाटील, संभाजीराव काकडे, अनिलराव मोहिते, जगन्नाथ मोरे, लक्ष्मण देसाई, शिवाजीराव जाधव, रोहित पाटील, शहाजी शेवाळे, सिद्धनाथ गराळ, तुकाराम पाटील, धनाजी पाटील, तानाजीराव नरोडे, धनाजी थोरात, प्रतापराव कणसे, हनीफ मुल्ला, विजय मुखेकर, त्यांच्यावर आलेले असंख्य सहकारी, जमलेले माझे रयत संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीमध्ये आज लोकनेते, माजी मंत्री स्वर्गीय विलासकाका पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र आणि रयत संघटनेचे प्रमुख श्री ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या करता मी आवर्जून कराडच्या परिसरामध्ये आलेलो. मी त्यांना शब्द दिलेला होता. कोयना बँकेमध्ये आमची चर्चा झालेली होती. त्यामध्ये वडीलधाऱ्यांशी चर्चा झाली, मान्यवरांशी चर्चा झाली, उदयसिंहांशी चर्चा झाली आणि त्याच्यातून आजचा हा दिवस आम्ही निवडला. आज मी आपल्या सर्वांचं उदयसिंह विलासराव उंडाळकर पाटलांच्या सहित सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केल्याबद्दल मनापासून स्वागत करतो आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि माजी सहकार मंत्री लोकनेते स्वर्गीय विलासराव काकांच्या स्मृतीला देखील मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं अभिवादन करतो. खरं तर गेल्याच महिन्यामध्ये आपल्या चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं 12 मार्चला मी प्रीती संगमावर येऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं होतं आणि या प्रीती संगमावरून राज्याच्या विकासाची नवी ऊर्जा घेऊन मी आणखी वेगानं कामाला लागलो. मित्रांनो, मला 35 वर्षाचा राजकीय जीवनाचा अनुभव आहे. मी स्वर्गीय विलास काकांच्या बरोबर काम केलं. 99 ते 2004 या महत्त्वाच्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला कामाची संधी माझ्या पक्षाने आघाडीने मला त्या ठिकाणी दिली आणि विलास काकांच्या बरोबर मी राज्य सहकारी बँकेमध्ये एकत्र काम केलं. जिल्हा बँकेमध्ये देखील काही वर्ष मी राज्य बँकेचा प्रतिनिधी म्हणून आलेलो होतो. मंत्रिमंडळात आम्ही एकत्र काम केलं. आमदार म्हणून सत्ता कधी होती, सत्ता कधी नव्हती, तरी देखील विधिमंडळाचे सदस्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. प्रीती संगम हे माझंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं ऊर्जास्थान आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाला येऊन ऊर्जा मिळत असते हे महाराष्ट्रातल्या अनेकांनी अनुभवलेलं आहे. आज ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असताना त्यामुळं खऱ्या अर्थाने यशवंत विचारांचा प्रीतिसंगम आहे अशा अर्थानं मी माझं प्रामाणिक मत आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर काम करत आलेला आहे. चव्हाण साहेब हे आमच्या पक्षाचे म्हणजेच आपल्या पक्षाचे प्रेरणास्थान आहे. ज्या स्वर्गीय विलास काकांनी रयत संघटनेच्या माध्यमातून आयुष्यभर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जपलेला, उभ्या महाराष्ट्राने पाहिला, जोपासला, वाढवला, त्या विचारांचे वारसदार आज उदयसिंह पाटील हे आहेत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या निमित्तानं 2 यशवंत विचारांचा प्रीतिसंगम आज हे आपल्या कराडच्या भूमीमध्ये होतोय. याचा माझ्यासारख्या सर्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्यकर्त्यांना आनंद आहे.
एकंदरीतच हे सगळं काम करत असताना खूप जणांची वेगवेगळी चर्चा चाललेली आहे. काय होणार, कसं होणार. माझ्या आधी इथं बोलत असताना स्वतः उदयसिंह उंडाळकर पाटलांनी काही भूमिका मांडली, इथले काही प्रश्न मांडले. मकरंदाबांनी पण त्यांचा अनुभव आणि पुढं आपली वाटचाल कशी असली पाहिजे ते सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तीच गोष्ट बाळासाहेब सुरजकर असतील किंवा इतर माझे सहकारी असतील त्यांनी केला. आज माझं उदयसिंह उंडाळकर पाटलांचं स्वागत करत असताना आणि त्यांच्याबरोबरच्या रयत संघटनेच्या सर्व मान्यवरांचं स्वागत करत असताना त्यांचे आजोबा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर आणि त्यांचे वडील स्वर्गीय विलास काका पाटील उंडाळकर अशा दोन महान व्यक्तींचा वारसा हा श्रीयुत उदयसिंह उंडाळकरांना त्या ठिकाणी लाभलेला आहे. विलास काका यांनी या दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं माझ्या माहितीप्रमाणे 35 वर्ष प्रतिनिधित्व केलं. मला आठवत आहे 2014ला ज्यावेळेस काँग्रेसने पृथ्वीराज बाबांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, आम्ही एकत्र होतो आघाडी, परंतु नंतर चारही पक्ष वेगळे लढले. त्यावेळेस मी विलास काकांना प्रयत्न केला की काका तुम्ही अपक्ष उभे राहू नका, काका तुम्ही आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच विचारधारेने पुढे चाललेलो आहे. सर्व धर्म समभाव हीच आमची भूमिका आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरच आम्ही पुढे चाललोय आणि त्यामुळं तुम्ही बरोबर या. परंतु काका म्हणाले नाही अजित मी बरोबर आता येऊ शकत, मी अपक्ष उभा राहतो. नाहीतर त्यावेळेस जर काका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळावर उभे राहिले असते तर 2014चा निकाल महाराष्ट्राला दक्षिण कराडचा वेगळा पाहायला मिळाला. कारण शेवटी पक्षाला मानणारा काही वर्ग असतो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला मानणारा काही वर्ग असतो आणि आम्ही काम करत असताना जात धर्म पंथ भेदभाव ही भूमिका त्या ठिकाणी आम्हालाही पटत नाही. आणि त्याच्यामुळेच मी महाराष्ट्राचं इकडे सांगतो युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, नटण्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले ह्या महान विभूतींचा वारसा आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे. आपण फार भाग्यवान आहोत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना शिवाजी महाराजांनी देखील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी कधी कुठल्या वेगवेगळ्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, भाषांचा त्या ठिकाणी विरोध केला नाही. हे पण इतिहासामध्ये बघतो. आज 1999ला राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि 2014ला देखील भाजपची लाट होती, तरी देखील हा कराड दक्षिण मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आपण सगळ्यांनी बघितलं. एकेकाळी विलास काका उंडाळकर यांचं सातारा जिल्ह्यावर दीर्घकाळ एक हाती वर्चस्व हे आपण पाहिलेलं आहे, राहिलेलं आहे. त्यांच्या कडक शिस्तीमुळं आपली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाबार्डनं तर अनेक पुरस्कार आपल्या बँकेला दिले. आज पण नितीन त्या बँकेचा चेअरमन आहे आणि त्या बँक यंदा देशात जेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे कराडकरांनो त्यामध्ये सर्वात जास्त जर देशात कुठली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नफा कमावणारी आहे तर ती तुमची विलास काकांच्या नेतृत्वाखाली वाढलेली, विलास काकांच्या पुढच्या दृष्टीनं त्याला शिस्त लावलेली ही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज देशात पहिल्या क्रमांकाची बँक आहे. आणि त्याच्यामध्ये नेहमीच सामान्य कार्यकर्त्यांना सन्मान वाढून सहकारातून राजकारण हे स्वर्गीय विलास काकांनी केलं. तोच वारसा आता उदयसिंह उंडाळकर पाटील यांना पुढे चालवायचा आहे. आपल्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे हंबीरराव मोहिते किंवा स्वातंत्र्याच्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये झटणारे अनेक स्वातंत्र्य सेनानी या भूमीने दिले, या सातारा जिल्ह्याने दिले. क्रांतिसिंह नाना पाटील त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या समाजाचं आवाज उठवण्याचं काम केलं. ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार उद्याच्या 1 मेला 65 वर्ष होणार आहेत आपल्या महाराष्ट्राची निर्मिती होऊन. त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे मोठे राजकारणी उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले.
गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री अशी अनेक पदं त्या ठिकाणी त्यांनी भूषवली आणि स्वातंत्र्य सेनानी ते होते. त्यांनी शालेय जीवनामध्ये 18 महिन्यांची शिक्षा भोगलेली आपण पाहिली. त्यांनी आपल्या कार्यामुळं महाराष्ट्राच्या जडणघडीत महत्त्वाचं योगदान दिलं. त्यांची ही भूमी आहे. हौसाभाई पाटील, क्रांतिसिंह नाना पाटलांची कन्या, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं. त्यांची भूमी आहे. स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर पाटलांची ही भूमी आहे. अशा अनेक युवकांनी त्या काळामध्ये, महिलांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग त्या ठिकाणी घेतलेला होता. अशा थोर व्यक्तींची भूमी आहे आणि त्यामुळं यांचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की बऱ्याच जणांनी माझ्या स्वभावाच्या बद्दल मी शब्दाचा पक्का आहे म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला, परंतु मी आज देखील सांगतो मित्रांनो, या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतोय त्या मार्केट कमिटीमध्ये कार्यक्रम होत असताना मी कराडकरांना, साताराकरांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की उदयसिंह उंडाळकर पाटलांनी जो निर्णय घेतलेला आहे, कधी ते आणि त्यांच्या कोणत्याही वरिष्ठांना, कार्यकर्त्यांना, तुम्हा सहकार्यांना असं कधी मनामध्ये येणार नाही की आपण आगीतनं उठलोय आणि फुफुट्यात पडलोय. अख्खी महाराष्ट्र राज्याची ताकद मी त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभी करण्याच्या करता माझं सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावी. आज देखील जे काही तुम्ही इथं सांगितलं की कृष्णा नदीवर मोठ्या पुलाच्या बांधकामाकरता काही निधी इथं पाहिजे, मी 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प राज्याला दिलेला आहे आणि इथं 4 कोटी रुपयाची रक्कम आहे. वाकुर्ले उपसा सिंचन योजना आवर्तन नियमित सोडण्याच्या बद्दलची मागणी तुमचे नेते, रयत संघटनेचे प्रमुख उदयसिंह उंडाळकर पाटलांनी केली. त्याच्यामध्ये देखील आपल्या दक्षिण मान खोऱ्यामध्ये विविध विभागाच्या योजनेतनं जे काही 6,867 हेक्टर हे एकत्रित पाणी साठा ते क्षेत्र भिजलं पाहिजे. वारणा धरणातून आपल्याला अर्धा TMC पाणी त्या ठिकाणी मंजूर आहे आणि या वाकुर्ले योजनेत वंचित भागाला पाईपलाईनद्वारे पाणी मिळण्याच्या करता सर्वेचं काम सुरू आहे. या बाबतीचा देखील अंतिम आराखडा आल्यानंतर याला लागणारा निधी आणि त्याकरता करावी लागणारी कामं आणि वाकुर्ले योजनेतून दक्षिण बाण नदीमध्ये पाणी आणण्याचं काम स्वर्गीय विलास काका पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. कारण त्यावेळेस मी जलसंपदा खात्याचा मंत्री होतो. विलास काका मला सांगत होते, अजित मला बाकीचं काय माहीत नाही, वारणेचं पाणी वाकुर्ले उपसा सिंचन योजनेतनं, चांदोली धरणातनं इकडं आलं पाहिजे, माझ्या त्या भागाला पाणी मिळालं पाहिजे. ज्या जनतेने मला प्रेम दिलं, ज्या जनतेने मला अतोनात त्या ठिकाणी पाठिंबा दिला, त्या जनतेला मला त्यांच्या शेतामध्ये पाणी आणून दाखवायचं आहे. अशा प्रकारचं स्वप्न स्वर्गीय विलास काकांनी उराशी बाळगलेलं होतं. ते स्वप्न कृतीमध्ये आणण्याचं काम उदयसिंह उंडाळकर पाटलांच्या बरोबरीनं आपण सगळेजण त्या ठिकाणी करू. त्याहीबद्दल आपण काही शंका मनामध्ये बाळगू नका. मृदू आणि जलसंधारण विभागाच्या योजनेच्या करता देखील मान खोऱ्यातील तिथं मग जिंती असेल, सवादे असेल, तुळसण असेल, येळगाव असेल, येणपे असेल, माटीकरवाडी असेल, या पाझर तलावाच्या काही दुरुस्त्या आणि अनेक वर्षापासून डोंगराळ भागात गोटेवाडी, पवारवाडी, नांदगाव, वानरवाडी, तारू, ओंडोसी, पाझर तलावाचं काम अपूर्ण आहे. ही कामं मंजूर करण्याच्या करता त्या ठिकाणी निधी पाहिजे. मुंडाळे ग्रामीण भागात रुग्णालयामध्ये ट्रॉमा सेंटर सुरू करण्याच्या बद्दल उदयसिंह उंडाळकर पाटलांनी मागणी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या त्यांच्या मागण्या. मित्रांनो, सत्ता ही सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता असावी लागते. आज देशाचं संपूर्ण चित्र वेगळं आहे. आज देश AIचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार करते, जग कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार करते आणि अशा वेळेस आपण कुठेही आपली विचारधारा सोडलेली नाही. आपण त्याच विचारधारेने पुढे चाललेलो आहे. त्याच्यामुळे तशा प्रकारे काही मनामध्ये वेगळं काही आणण्याचं कारण नाही. आपल्या संस्था उत्तम पद्धतीने चाललेल्या आहेत. मी मगाशीच बघत होतो की अतिशय
चांगल्या पद्धतीनं आमच्या उदयसिंह उंडाळकर पाटलांच्या नेतृत्वाखाली इथल्या सगळ्या संस्था, मग कोयना सहकारी बँक असेल, इथली मार्केट कमिटी असेल, कराड तालुका खरेदी विक्री संघ असेल, कोयना दूध संघ असेल, आपला रयत सहकारी साखर कारखाना असेल, स्वातंत्र्य सेनानी शामराव पाटील सहकारी पतसंस्था असेल किंवा इतर अनेक संस्थांचा इथं उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. मग कोयना वाहतूक संस्था असेल, रयत बायोशुगरचा उल्लेख मगाशी उदयसिंह उंडाळकर पाटलांनी केला, रयत वस्त्रोद्योग असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये जर प्रश्नाची सोडवणूक करायची असते तर सरकारमध्ये आपले प्रतिनिधी असावे लागतात. राज्य सरकारमध्ये कोणीतरी आपला जवळचा माणूस असावा लागतो. आणि सुदैवानी हसन मुश्रीफ असतील, मी असेल, मकरंदाबा असतील किंवा तिकडे दत्ताबाबा भरणे असतील, माणिकराव कोकाटे असतील किंवा तिकडे आदिती तटकरे असतील, तिकडे बाबासाहेब पाटील असतील, सहकार खातं देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडे. त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये रयत सहकारी साखर कारखान्याच्या बद्दल कुठलाही काही प्रसंग आला, काही मदत लागली तर तुम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाही. त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं मदत त्या ठिकाणी केली जाईल. आज इथल्या अनेक संस्था या सहकाराशी निगडीत आहेत. खरेदी विक्री संघ असेल किंवा इतर संस्था असतील, कोयना बँक असेल, ह्या सहकाराशी निगडीत आहेत. आणि मी स्वतः अनुभवलेलं आहे. स्वर्गीय विलास काका ही सहकार चळवळ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी वाढवली, रुजवली, पुढे नेली. तीच गोष्ट वसंतदादांनी केली, तीच गोष्ट वसंतराव नाईकांनी केली, तीच आदरणीय पवार साहेबांनी केली, तेच आमच्या विलास काकांनी केली, तेच विलासराव देशमुखांनी केली. कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकेन. आणि म्हणून माझ्या रयत संघटनेच्या सगळ्या मान्यवरांनी मला तुम्हाला सांगायचं आहे की आज वेगवेगळे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभे आहेत. त्याच्यामध्ये देशाची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचं आपल्या पंतप्रधानांचं उद्दिष्ट आहे. नरेंद्र मोदी साहेबांचं ते स्वप्न आहे. आणि त्याकरता अर्थव्यवस्था वाढली पाहिजे. अर्थव्यवस्था भाषणात सांगून वाढत नाही. आज जगात आपण 5व्या क्रमांकावर, आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर जायचं. त्याकरता परदेशी गुंतवणूक, परराज्यातली गुंतवणूक, राज्यातली गुंतवणूक, मोठ्या प्रमाणावर पैसा आला पाहिजे. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग त्या ठिकाणी करता येत नाही. उद्याच्या काळात आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे. प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असलं पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की मला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची, आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्वप्न होतं की महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे, त्या स्वराज्याचं मला रक्षण करायचं आहे. आणि ते रक्षण करण्याचं काम 9 वर्षाचीच कारकीर्द छत्रपती संभाजी महाराजांना मिळाली. पण एकही लढाई छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या हयातीत हरले नाही. अशा प्रकारचा एकमेव राजा देशामध्ये होऊन गेला, जगामध्ये होऊन गेला, आणि ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. अशा मोठ्या लोकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रामध्ये आपण मित्रांनो राहतोय. आणि म्हणून आम्ही पण हे स्वप्न उराशी बाळगलंय. 238 आमदारांचा आम्हाला पाठिंबा, म्हणजेच आपल्याला पाठिंबा. महायुतीचं सरकार आहे. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला 40 लाख कोटीची गुंतवणूक या राज्यामध्ये करायची. 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे. त्यामध्ये देशात जेवढी परकीय गुंतवणूक आली त्याच्या 31% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आलेली आहे. त्यामुळं युवकांच्या हाताला, युवतींच्या हाताला आपल्याला काम त्या ठिकाणी द्यायचं आहे. लाडक्या बहिणींची साथ आम्हाला आहे. लाडक्या बहिणींच्या करता आणलेली योजना आपल्याला पुढे कायम चालवायची. माझ्या शेतकऱ्याकरता 3, 5, 7.5 हॉर्सपावरची वीज पंप माफी आम्ही केली. ती योजना आपल्याला पुढे चालवायची आहे. आणि त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम करायचं आहे. आत्ताच मला उदयसिंह उंडाळकर पाटील सांगत होते की दादा, आमच्या रयत संघटनेचा टर्नओव्हर 1700 कोटी रुपये. इथं बसणाऱ्या मान्यवरांनी आणि तुम्ही दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर
1700 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे. उद्याच्याला तो 2000 कोटीपर्यंत न्यायचं आपलं टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे. मी तुम्हाला साथ देईन, मी शब्दाचा पक्का आहे. ते 2000 कोटी रुपयापर्यंत आपण पोहोचलो की पुढे आपण 2500 कोटीचं टार्गेट घेऊ. वेगवेगळ्या अडचणी आल्या तर त्या अडचणीवर मात करण्याच्या करता मी मकरदाबा, बाकीचे सगळे नितीन असतील, इतर सगळे सहकारी असतील, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत करत राहणार आहोत. मगाशी बोलत असताना आमच्या उदयसिंहांनी सांगितलं की दादा कराडच्या परिसरामध्ये शहरीकरण वाढतंय. शहरामध्ये काही प्रश्न आहेत. कराड, मलकापूर, सैदापूर परिसरामध्ये शहरीकरण लक्षात घेता दळणवळणाच्या सुविधा सक्षम करण्याची गरज आज राज्याला. आज आपल्या परिसराला शहरातून जाणारा नॅशनल हायवे पूर्ण विकसित झाला. लवकरच तुमचा फ्लायओव्हर देखील वाहतुकीच्या करता खुला करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळं माझ्या कराडसारख्या शहरातील वाहतुकीची कोंडी सुटण्याच्या करता मदत होणार आहे. कराड शहर ते चिपळूण, इस्लामपूर, विटा, पलूस, पाटण, ढेबेवाडी, चांदोली या भागातील लोकांच्यासाठी एक मध्यवर्ती बाजारपेठ आहे. त्यामुळं परिसराचा विकास झपाट्याने वाढतोय. आणि त्याचबरोबर इथल्या नागरिकांना नागरी सुविधा देण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत आपल्याला निधी द्यावा लागणार आहे. लवकरच आमचा प्रयत्न आहे, सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या पाहिजे. आज 3 वर्ष झाली. 2022ला मुदत संपली, आज 2025 आहे. आत्ता लागतील, उद्या लागतील. जिल्हा परिषद लागेना, तालुका पंचायत लागेना, नगरपालिका लागेना, महानगरपालिका, नगरपंचायत. कार्यकर्त्यांनी काय करायचं? ठीक आहे, रयत संघटनेच्या निमित्तानं अनेक कार्यकर्ते चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक बोर्डामध्ये आहेत. परंतु ग्रामीण भागाचं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता या सूत्रांनी इथल्या 1962ला स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आणल्या, जिल्हा परिषद, तालुका पंचायत अस्तित्वात आणली आणि त्याच्यातच कार्यकर्ता पुढे येतो. विलासराव देशमुख देखील गावच्या सरपंच पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. RR पाटील देखील त्या गावच्या राजकारणापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. ते एक महत्त्वाचं माध्यम आहे. आणि म्हणून इथंही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे जास्तीत जास्त तरुण मुलं, आया बहिणी आणि पुरुष मंडळी निवडून आणण्याचं काम करायचं आहे. सभासद नोंदणीचा कार्यक्रम चाललेला आहे. तो कार्यक्रम आपल्याला चांगल्या पद्धतीने राबवायचा आहे. मी बाळासाहेब सोळसकर, नितीन पाटील, मकरदाबा या सगळ्यांना सांगितलेलं आहे की जिल्हा पिंजून काढा. एकेकाळी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला होता. सातत्याने जिल्हा परिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये होती. इथल्या संस्था विलास काकांनी कधी बाजूला जाऊन दिल्या नाही. आता विलास काकांचा स्वारसदार त्यांनी आपल्या सगळ्यांच्या बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. आपण सगळेजण मिळून उत्तम पद्धतीचं विलास काकांचं जसं काम असायचं तशा पद्धतीनं आपण राज्याला हे देखील काम त्या ठिकाणी करून दाखवू. हे पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. ॲडव्होकेट उदयसिंह उंडाळकर पाटलांनी त्यांना त्यांचे आजोबा हे दादासाहेब स्वातंत्र्य सेनानी उंडाळकर यांचा मोठा वारसा लाभलेला आहे. चले जावच्या आंदोलनामध्ये दादासाहेब उंडाळकरांनी कराडमधील मोर्चाचं नेतृत्व केलेलं जुन्या लोकांना आठवत असेल. स्वर्गीय दादासाहेब उंडाळकर यांचे सुपुत्र लोकनेते विलास काकांनी देखील आयुष्यभर तोच वारसा समर्थपणे पुढे नेला. आणि आता उदयसिंह पाटील आपल्याला पण 3ऱ्या पिढीमध्ये तोच वारसा पुढे त्या ठिकाणी न्यायचा आहे. त्याच्यातून विलास काकांनी जसं डोंगरी, दुर्गम, बहुजन, वंचित समाजाला रयत संघटनेच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम शेवटपर्यंत केलं. स्वर्गीय विलास काकांनी फक्त कराड दक्षिण मतदारसंघातच नव्हे तर सातारा जिल्ह्यातली वाई असेल, कोरेगाव, सातारा, खटाव, मान, पाटण, चावडी, महाबळेश्वर, खंडाळा या प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचं भक्कम जाळं हे काकांनी उभं केलंय. आजही सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात स्वर्गीय विलास काकांना मानणारा मोठा वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक निवडणुकीत काकांना मानणाऱ्या कार्यकर्त्याची ताकद आपल्याला दिसत असते. आणि त्याच्यामुळं
पुढं आणखी त्याच्यात भर घालण्याचं काम उदयसिंह पाटील आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आज सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान विलास काकांनी दिलेलं आहे आणि त्यांना त्या कामामध्ये माजी स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव तात्यांची समर्थ साथ मिळालेली आहे. सातारा जिल्ह्याच्या समाजकारणात राजकारणात एकेकाळी विलास काका लक्ष्मण तात्या ही राम लक्ष्मणाची जोडी होती म्हणून ओळखली जायची. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि देशभक्त आबासाहेब प्रीत यांच्या मार्गदर्शनावर त्यांच्या विचारावर काम करणारी हे दोघे नेते होते. आता काका तात्या अनेक वर्ष हातात हात घालून जिल्ह्याच्या विकासाचं काम त्यांनी केलं. त्यांच्यात असणारा हा मैत्रीचा धागा त्यांच्या पुढील पिढीला देखील म्हणजेच मकरंद आबांनी म्हणजेच नितीन काकांनी आणि ॲडव्होकेट उदयसिंह पाटलांनी यांना पुढे न्यायचा आहे. तो त्यांनी न्यावा, तो त्यांनी जपावा आणि ज्या जिल्ह्याचा विकास साधावा. त्याच्यामध्ये मला आनंद आहे की मकरंद आबांनी ॲडव्होकेट उदयसिंह पाटलांना राष्ट्रवादीत म्हणजेच यशवंत विचाराच्या मुख्य प्रवाहात येण्याची साथ घातली. त्याला उदयसिंह पाटलांनी देखील उत्तम प्रकारचा प्रतिसाद दिला. कोणती अट शर्त नाही, स्वार्थ न दाखवता ते आज राष्ट्रवादीच्या परिवारामध्ये सामील झालेले आहेत. मी या निमित्तानं एकच सांगतो, मी त्यांना राष्ट्रवादीमध्ये अतिशय मान सन्मान देण्याचं काम करेन. तुम्हाला आजचा दिवस आठवेल, मी योग्य पद्धतीचा त्यांचा सन्मान हा देखील त्या ठिकाणी ठेवी. त्याबद्दल हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी कधी शब्द बदलणारा माणूस नाही आहे आणि ह्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी काम करूया. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्या स्वर्गीय विलास काकांच्या विचाराचं विकासाचं राजकारण समाजकारण हे आपल्याला पुढे न्यायचं आहे. जसं राज्याच्या राजकारणात काही थोड्या नेत्यांचा दबदबा होता, त्याच्यामध्ये कराडकरांनो स्वर्गीय विलास काकांचं नाव नक्कीच घ्यावं लागेल. विधानसभेच्या सभेत देखील विलास काकांना मान होता. आम्ही बघायचो, मी पण 8 वेळा आमदार झालेला माणूस आहे आणि विलास काका बोलायला उठले तर सभागृह त्या ठिकाणी शांत व्हायचं. मंत्रिमंडळात काकांच्या शब्दाला वजन असलेलं मी स्वतः पाहिलेलं आहे. कारण सर्वसामान्यांच्या कामाची तळमळ असणारा हा नेता होता. वेळ प्रसंगी मंत्र्यालाच काय, मी मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर काम करत असताना मुख्यमंत्र्यांना देखील जाब विचारण्याचं धाडस हे विलास काकांच्यामध्ये मी पाहिलंय. कारण काय त्यामागं स्वच्छ चारित्र्य आणि सर्वसामान्यांच्या विषयी असणारी तळमळ आणि प्रामाणिकपणा हा त्या बाबतीमध्ये विलास काकांच्या पाठीशी होता. विलास काकांच्यावर कधी भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडाले नाही. कधी विलास काकांना वेगळ्या पद्धतीनं कुणी नावं ठेवली नाही. महत्त्वाचं म्हणजे विलास काकांच्याकडे संपर्कासाठी स्वतःचा मोबाईल नव्हता, ते मोबाईल फोन वापरत नव्हते. आता हे सांगून सुद्धा पटणार नाही, पण विलास काकांचा संपर्क करायचा म्हणजे त्यांच्या ड्रायव्हरचा म्हणजे हनुमा, त्याचं हनुमा मोरे नाव होतं, त्या मोबाईलवर फोन करावा लागायचा. आणि त्या काळी मुख्यमंत्र्यांपासून अनेकांच्या मोबाईलवर हनुमा विलास काका असा नंबर सेव्ह होता. अशा पद्धतीने स्वतः मोबाईल न वापरणारे विलास काका सर्वसामान्यांच्यासाठी मात्र कायम रिचेबल राहिले, म्हणजेच उपलब्ध असायचे. दक्षिण कराड मतदारसंघात काय सुरू आहे, जिल्ह्यात कुठं काय चाललंय हे तर विलास काकांना माहितीच असायचं. मात्र विलास काकांचं राजकारण असं होतं की विरोधकांच्या गोटात पण काय चाललंय, ते पुढं काय करणार आहेत याची सुद्धा परफेक्ट माहिती विलास काकांना असायची. नुसतीच माहिती नाही तर विरोधकांनी काय केलं पाहिजे हे देखील विलास काका त्यावेळेस ठरवायचे. मात्र विरोधकांना याचा पत्ता देखील लागायचा नाही. ही विलास काकांच्या तालावर आपण नाचतोय. काकांच्या अनेक विरोधकांनी पुढे आयुष्यभर विलास काकांचे कार्यकर्ते म्हणून काम केल्याचं कराड तालुक्याने सातारा जिल्ह्याने बघितलेलं आहे. त्यामुळे अनेक दिग्गज असून सुद्धा कराड दक्षिण मतदारसंघात त्यांचे 30 ते 40 दशकं 3 ते 4 दशकं एक हाती सत्ता घेऊन त्यांनी वर्चस्व दाखवलं. मी स्वतः बघितलं. पृथ्वीराज बाबा 4 वर्ष मुख्यमंत्री होते, ते कराडमधून निवडून आले होते, तरी
सातारचं राजकारण विलास काका करत होते, कराडचं राजकारण विलास काका करत होते. माणसातला माणूस असला तर नेता काय करू शकतो हे विलास काकांनी उभ्या महाराष्ट्राला त्या काळामध्ये दाखवलेलं होतं. काकांची सर्वसामान्य माणसांची असणारी अटॅचमेंट एवढी जबरदस्त होती की प्रत्येक गावामध्ये फक्त पदाधिकाऱ्यांचीच नव्हती तर कार्यकर्त्यांची नावं सुद्धा काकांची तोंडपाठ होती. अनेक वेळा कार्यकर्त्यांच्या घरी काका जेवायला जायचे. तेच त्यांचं जनसंपर्काचं खरं साधन होतं. मतदारसंघात कोणत्याही सामान्य माणसाला काकांना भेटता यायचं, त्यांच्याशी संवाद साधता यायचा. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नव्हती, पुढाऱ्याची गरज नव्हती. काकांचं कुटुंब जरी साताऱ्यामध्ये राहिलं होतं तरी बरेच वेळा काकांचा मुक्काम कराडच्या बाजार समितीत असायचा. एका साध्या खोलीत कॉट आणि गादी, टेबल खुर्ची आणि पाण्याचा तांबा, इतकं साधं राहणीमान हे काकांचं होतं. इतका साधा नेता परत या भागामध्ये होणं नाही हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. राज्याचे माजी मुख्यमंत्री मला आठवत आहे 1995ला विलासराव देशमुख यांचे आणि विलास काकांची खास माहिती. विलास काका, विलासराव देशमुख आणि अनंतराव ठोके तिघांचं त्रिकूट असायचं. विलासराव देशमुख मला वाटतं 95ला पराभूत झाले, 40,000 मतांनी पराभूत झाले. आणि जेव्हा ते पराभूत झाले त्यावेळेस त्यांचा तो बॅड पॅच होता. ते विलास काकांकडे इथल्या कराडच्या बाजार समितीमध्ये काही काळ मुक्कामाला होते. जुन्या लोकांना आठवत असेल. त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळं हा परिसर म्हणजे ऊर्जेचं केंद्र आहे. स्वर्गीय विलास काकांचे अनेक किस्से सांगता येतील. ज्या स्वातंत्र्य सेनानी शामराव पाटील फळे फुले भाजी मार्केट पटांगणामध्ये या प्रांगणात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होतोय. या परिसरात स्वर्गीय विलास काकांच्या कामाची छाप आहे. एका अर्थाने या परिसरात विलास काकांची छत्रछाया त्या ठिकाणी आहे. त्यामुळं त्यांच्या छत्रछायेत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होतो याचा पण समाधान माझ्यासारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही काही काळजी करू नका. कुठल्याही परिस्थितीमध्ये खूप काही आम्हाला महाराष्ट्राच्याबद्दल करायचं आहे. त्याच्यामध्ये नवीन नवीन आव्हानं आम्ही डोळ्यासमोर ठेवली. मी कधी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कोणाला वाऱ्यावर सोडलेलं नाही आहे. मला जे पटतं, जे योग्य वाटतं ते अगदी मनापासून मी करण्याचा प्रयत्न करतो. एकदा घेतलेल्या निर्णयापासून मी कधी बाजूला हटत नाही. कोणत्याही परिस्थितीत कुणालाही कधी वाऱ्यावर सोडत नाही. त्यामुळे राज्यातले अनेक लोक माझ्यासोबत आहेत, माझ्यावर विश्वास ठेवतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील या पुढच्या काळात सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहील. हेच उदयसिंह उंडाळकर पाटील तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. राज्यात कुणावर अन्याय होणार नाही. माझा मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काचं रक्षण आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. मराठा समाजात मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता मिळेल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. आणि राज्यात सत्ताकारण समाजकारणाच्या कोणत्याही भूमिकेत असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेसाठी तळमळीनं काम करत राहणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि त्यामुळं आज अतिशय योग्य निर्णय तुम्ही घेतलेला आहे. मलाही माझ्या भागातल्या सगळ्या संस्था, माझी पुणे जिल्हा बँक बघा, माझ्या भागातले साखर कारखाने बघा, माझा खरेदी विक्री संघ बघा, दूध संघ बघा, मार्केट कमिटी बघा, माझ्या बारामती बँक बघा, माझ्या सगळ्या संस्था विलास काका ज्या पद्धतीने संस्था चालवायच्या त्याच पद्धतीनं मी देखील संस्था चालवणारा एक कार्यकर्ता आहे. मला चुकीचं अजिबात आवडत नाही, खोटा अजिबात खपत नाही. स्वच्छ कारभार, पारदर्शक कारभार हा आपण केला पाहिजे. आणि नेमकं महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात या रयत संघटनेचं याच पद्धतीनं काम चाललेलं आहे. स्वर्गीय विलास काका आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही, पण त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम आज उदयसिंह त्या ठिकाणी उंडाळकर पाटील करतायत.
आणि त्याच्यामुळं आज मला समाधान आहे की त्यांनी चांगला निर्णय घेतला. दादाराम ज्योतिराव गोडसे अण्णा हे तर आज 90 पार केलेले, पण त्यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यायचा निर्णय घेतला. आमचे रामचंद्र पांडुरंग लावण पाटील उर्फ दादा खातून ग्रामपंचायतीचं प्रतीक सरपंच राहिले. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले खातून येथे पीरराजे बागस्वार दर्गा कमिटीचे विश्वस्त माजी आमदार स्वर्गीय भाऊसाहेब दुर्गे यांचे 4 टर्मने त्यांना साथ देणारे दुर्गे यांचे अत्यंत जवळचे सल्लागार आणि मार्गदर्शक खातून व पुसेगाव परिसरात एक चारित्र्य संपन्न अशा प्रकारचं आदर्श व्यक्तिमत्व हे आपल्या लावण पाटील दादांचं आहे. आता सध्या सातारा सांगली सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर राजेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे सद्गुरू श्री श्री सहकारी साखर कारखान्याचे ते व्हाईस चेअरमन असे फार मोठी मोठी लोक, अतिशय समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा असणारी लोक आज रयत संघटनेच्या माध्यमातून आमचे तरुण सहकारी ॲडव्होकेट उदयसिंह पाटील मुंडाळकर यांच्या बरोबर आज आपण सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेला त्या गोष्टीचा मला मनस्वी समाधान झालेलं आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की सामान्य जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला आमच्याकडनं बळ दिलं जाईल यात कोणतीच शंका नाही. त्यामुळं प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पक्षवाढीच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. नव्या दमाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व शक्ती उभी केली जाईल हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या मातीशी माणसांशी नातं सांगणारा राज्यातल्या जनतेशी नाळ जोडलेला पक्ष आहे. महाराष्ट्राची निर्मिती संघर्षातून झाली, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील संघर्षातून स्थापन झालेला आहे आणि संघर्ष करतच मोठा झालेला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारात उदयसिंह ॲडव्होकेट मुंडाळकर पाटील आणि लोकनेते स्वर्गीय विलास काकांना मानणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून त्या ठिकाणी प्रमुख म्हणून स्वागत करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कष्टकरी शेतकरी महिला वंचित दुर्बल घटकांना सर्वसामान्यांच्या सोबत राहील याबद्दलची ग्वाही मी आपल्याला देतो. आणि कुठंही कसलाही प्रसंग आला तर आज पक्षप्रवेश केलेल्या त्या कुणालाच आम्ही अंतर पडू देणार नाही हा शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो, ही ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.